Hello everyone, this is Abhishek Mahale. Welcome to the special edition episode of Basic Structural Analysis, episode 3.3 of the numerical dose. Let us start the session without wasting any time. बघा हे एक स्पेशल एडिशन सेशन याच्यासाठी आहे बिकॉज याच्यामध्ये आपण बेसिक स्ट्रक्चरल अनालिसिस काय आहे एक स्पेशल आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. जसं की रिएक्शन्सचं कॅल्क्युलेशन, फाइंड आउट सपोर्ट रिएक्शन्स ऑफ बीम शोन बिलो. आता याच्यात ऑप्शन्स वगैरे आपण काही घेतलेले नाहीयेत. इट डझंट मॅटर. अनालिसिस समजून घ्या. कुठलाही प्रश्न विचारला तरी तुम्हाला जमेल. अनालिसिस मात्र समजून घ्या की कशा प्रकारे करायचंय. आता याच्यात जर बघितलं तर दिस प्रॉब्लेम बिलॉंग्स टू द इंटरनल हिंज कॅटेगरी. ओके, सो इंटरनल हिंज कॅटेगरी मधला हा प्रॉब्लेम आहे. बघा, फर्स्ट ऑफ ऑल इथे रिएक्शन्स रेकॉग्नाइज करा. फिक्स सपोर्ट आहे तर इथे एक रिएक्शन तयार होईल. ओके, इकडे एक रिएक्शन तयार होईल, इकडे एक रिएक्शन तयार होईल आणि इकडे एक मोमेंट तयार होतो. सिमिलरली इकडे रोलर आहे तर इकडे या प्रकारे तयार होतो. पण इथे काय आहे, हिंज. दिस इज नथिंग बट द इंटरनल हिंज. इंटरनल हिंज जिथे पण असेल त्या ठिकाणी काय करायचं, सिम्पली ब्रेक करायचं. हे नेहमी लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी तुम्हाला इंटरनल हिंज दिसेल त्या ठिकाणी सिम्पली ब्रेक करून टाकायचं आणि स्ट्रक्चर पुन्हा ड्रॉ करायला घ्यायचं आणि डायरेक्ट रिएक्शन्स आपल्याला भेटतात. बघा, जिकडे सगळ्यात कमी अननोन आहे तिकडनं सुरुवात करायची. इकडनं सुरुवात करायची सरळ सरळ. सो घेतला आपण. इथे ही जी रिएक्शन आहे आपण शो करून दिली लाईक दिस. ओके, याच्यावरती काहीतरी लोड आहे. ओके, 2 किलो न्यूटन पर मीटर. बरंच लोक काहीतरी सांगतात की इथे म्हणजे ते काही चुकीचं नाहीये, बट ती जी गोष्ट आहे ती थोडीशी क्रिटिकल वाटते आपल्याला की बेंडिंग मोमेंट ॲट हिंज पॉइंट इज 0 अँड दिस इज द एक्स्ट्रा इक्विलिब्रियम कंडिशन वगैरे वगैरे. बट माझं असं म्हणणं आहे की इकडनं इकडे विचार केला आणि इकडनं इकडे विचार केला तर स्ट्रक्चरली हे दोघं वेगळे बिहेव करतात. म्हणून तुम्ही या पॉइंट पासून ब्रेक करू शकतात. कारण रोटेशनल इफेक्ट जो आहे तो इकडचा तिकडे किंवा तिकडचा इकडे येत नसतो. ओके, सो तिथे मोमेंट 0 होत असतो, बेंडिंग मोमेंट 0 होत असतो आणि तिथून आपण स्ट्रक्चरला सेपरेट बघू शकतो, ब्रेक करू शकतो. आता बघा, हा जो पोर्शन आहे हा पोर्शन या पोर्शन वरती रेस्ट केलेला आहे जिथे की या प्रकारच्या रिएक्शन्स आहेत आणि एक या प्रकारचा मोमेंट आहे. ओके, मग आता एक सिंपल ऑब्झर्वेशन बघा की याचा लोड बाकीचा या सपोर्ट मध्ये जाईल आणि बाकीचा इथून खाली ट्रान्सफर होईल. ओके, सिंपल. सो इथे या प्रकारे तुमची रिएक्शन येणार आहे आणि हा जो लोड आहे हा खाली, म्हणजे ही जी रिएक्शन आहे ही खाली ऍज अ लोड म्हणून इकडच्या पोर्शनवर ट्रान्सफर होणार आहे. असं सिंपल अनालिसिस आहे. म्हणजे तुम्ही इकडचा पोर्शन वेगळा बघितला 2 आणि हे डिस्टन्स आहे 2. टोटल लोड किती आहे तो कॅल्क्युलेट करा. 2 × 2 4 किलो न्यूटन. 4 पैकी 2 किलो न्यूटन इकडे ट्रान्सफर होऊन जाईल आणि 2 किलो न्यूटन इकडे ट्रान्सफर होऊन जाईल. हा जो 2 किलो न्यूटन आहे तो सरळ जसाच्या तसा इकडे ट्रान्सफर होईल. सो 2 किलो न्यूटन. आता तुमच्याकडे एक कॅन्टिलिव्हर बीम आहे ज्याला ही एकच रिएक्शन आहे आणि 2 किलो न्यूटन लोड येतोय. ऑब्व्हियसली पूर्णच्या पूर्ण लोड हेच कॅरी करून घेईल. या पोर्शनवर कुठल्याही प्रकारची लोडिंग नाहीये तर ती आपण काही शो केलेली नाहीये. जितका मोमेंट हा तयार करेल तितकाच मोमेंट हा असेल. कुठलाही हॉरिझॉन्टल लोड नाहीये त्याच्यामुळे हॉरिझॉन्टल 0 आला. आणि जितका लोड याच्यामुळे येणार आहे त्याचा मोमेंट किती होणार आहे 2 मीटर. सो मोमेंट किती बनला 2 × 2 4. सो मोमेंट येऊन जाईल तुमचा 2 × 2 = 4 किलो न्यूटन मीटर. सो हे सगळे तुमचे आन्सर्स आहेत. पहिला आन्सर तुमचं की किती मोमेंट येतोय तर 4 किलो न्यूटन मीटरचा मोमेंट येतोय. दुसरा आन्सर किती रिएक्शन येते 2 किलो न्यूटनची. ओके, या प्रकारे. आणि इकडे पण रिएक्शन किती आहे 2 किलो न्यूटनची. सो इट इज व्हेरी इझी. लगेच आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. याच प्रकारातला आहे. बघा, फाइंड आउट सपोर्ट रिएक्शन्स ऑफ बीम. आता काय फक्त चेंज इतकाच आहे की जो लोडिंग इकडे दिली होती ती लोडिंग आता तिकडे दिली आहे. मग असं जर केलं तर एकदम सिंपल आहे की इकडचा लोड इकडे जाऊ शकतो. बिकॉज एक लक्षात घ्या, या पार्टला स्ट्रक्चरली स्टेबल राहण्यासाठी या पार्टची गरज आहे. ओके, कारण याच्याकडे मोमेंटची रिएक्शन नाहीये. इथे फक्त काय भेटते आपल्याला, एक या प्रकारची सपोर्ट रिएक्शन भेटते. पण याच्याकडे पूर्ण सपोर्ट आहे. म्हणजे स्वतःमध्ये कंप्लीट सपोर्ट जर कोणी असेल तर तो आहे फिक्स सपोर्ट. कारण तो 3 डिग्री ऑफ फ्रीडम्सला काय करतो, अवॉइड करतो, रिड्यूस करतो, रेजिस्ट करतो. सो बेसिकली स्वतःमध्ये पूर्ण असलेला सपोर्ट म्हणजे फिक्स सपोर्ट आहे. म्हणून फिक्स सपोर्टला कोणत्याही अदर सपोर्टची गरज नाहीये. म्हणून कॅन्टिलिव्हर बीम मध्ये एका बाजूला फिक्स सपोर्ट असतो, दुसऱ्या बाजूला काहीच नसतं, तरी तो कॅन्टिलिव्हर बीम स्टेबल असतो. सो फिक्स सपोर्ट ज्या पोर्शन मध्ये आहे तो पोर्शन स्वतःमध्ये पूर्णपणे कॅपेबल आहे.
दुसऱ्या पोर्शनची मदत त्याला घेण्याची गरज नाही टू केअर फॉर दिस रिॲक्शन. आणि हे लगेच तुम्हाला प्रूव्ह होऊन जाईल. आपण काय बोललो की इथून ब्रेक करा. इथून जर ब्रेक केलं तर हा पोर्शन सेपरेट होऊन जाईल. या पोर्शनची इथे एक रिॲक्शन आहे. ओके, इकडनं आलेला लोड किती आहे? 0 आहे. याचा अर्थ इकडे किती ट्रान्सफर होईल? 0 जाईल. इथे किती शेअर होईल? 0. हा खाली किती ट्रान्सफर होईल? 0च. ओके, आणि इकडची जी सेगमेंट आहे या सेगमेंट मध्ये इकडे एक मोमेंट आहे, एक रिॲक्शन आहे आणि एक हॉरिझॉन्टल फोर्स आहे. ऑब्विसली हॉरिझॉन्टल फोर्स कुठलाही येत नाहीये तर तो 0 झाला. मोमेंट कॅल्क्युलेट करावा लागेल, पण या सेगमेंट वरती इथे लोड पण दिलेला आहे. सो तो लोड तुम्हाला कन्सिडर करावा लागेल. 2 किलो न्यूटनचा लोड. वरून किती लोड आला? 0 लोड, म्हणजे वरून काही घेण्याची गरज नाही. थोडक्यात जेव्हा केव्हा इंटरनल हिंजचा असा काही प्रॉब्लेम आला त्यावेळेस जर फ्री बाजू जी आहे किंवा कमी अननोन असलेली बाजू जी आहे त्या सेगमेंटमध्ये, म्हणजे या पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये, आता दिस इज द प्रॉप कॅन्टिलिव्हर बीम विथ इंटरनल हिंज. तर अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये जर तुमच्याकडे जी प्रॉपवाली बाजू आहे म्हणजे आउटर साइड, ती आउटर साइड म्हणजे अवे साइड फ्रॉम द फिक्स सपोर्ट, ती बाजू जर अनलोडेड असेल तर तुम्ही ती पोर्शनला डायरेक्ट निग्लेक्ट करा, इग्नोर करून सरळ सरळ हे सॉल्व्ह करा ॲज अ कॅन्टिलिव्हर बीम प्रॉब्लेम. मग कशीही लोडिंग असू द्या, इट इज जस्ट अ कॅन्टिलिव्हर बीम. ओके, सो इथे सरळ सरळ 2 किलोन्यूटन आहे तर हा लोड आला 2 किलोन्यूटन. सो रिॲक्शन at A will be 2 kilonewton. Reaction here will be 0, so RB will be 0. Reaction at B is 0. आणि मोमेंट कसा काढणार? तर सरळ सरळ हे डिस्टन्स मल्टिप्लाय करायचं. हे डिस्टन्स आहे तुमचं टोटल 1 मीटर, सो हा 0.5 मीटर. ओके, हे दिलं नाहीये तर अज्युम करून घ्या दिस इज 0.5. 0.5 त्यांनी दिलंच नाही म्हणजे तो सेंटर आहे. मग सो 2 into 0.5, 2 into 0.5, इट विल बी 1 किलो न्यूटन मीटर. ओके, असा तो मोमेंट आला. सो तुमची मोमेंट रिॲक्शन पण मिळून गेली. तुम्हाला हेही विचारू शकतात, हे विचारू शकतात, हे विचारू शकतात. असं सगळं देऊन आरबी विचारतील, 0 उत्तर असेल. इकडे कितीही लोड टांगू द्या त्यांना, काहीच फरक पडणार नाही, तो लोड इकडे येणार नाही. ओके, दॅट्स इट. नेक्स्ट, व्हॉट इज द रिॲक्शन ॲट सपोर्ट बी? बी ला रिॲक्शन विचारताय. आता या ठिकाणी लक्षात घ्या, एखादा बीम आहे आणि त्याच्यावरती फक्त एक मोमेंट आहे, कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट. तर याला सॉल्व्ह करण्याची एकदम सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगतो की काय करायचं. तर सपोज एखादा असा बीम आहे आणि त्याच्यावरती कुठेही मोमेंट ऍक्ट होतोय, कुठेही मोमेंट ऍक्ट होतोय. ओके, मोमेंट. तर ज्या रिॲक्शन असतात त्या रिॲक्शनची डायरेक्शन याच्या विरुद्ध असते. म्हणजे जो कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट आहे त्याच्या विरुद्ध मोमेंट तयार करतात या दोघी रिॲक्शन्स. तुम्ही म्हणणार की सर पॉइंट लोड असेल तरी पण हे अप्लाय होईल का? एक लक्षात घ्या, फक्त आणि फक्त कॉन्सन्ट्रेटेड मोमेंटच्या अगेन्स्ट रिॲक्शन्स कशा बिहेव करतात हे सांगतोय मी. आता याच्यात जर तुमचा पॉइंट लोड पण असेल तर ते पॉइंट लोडला सेपरेट ठेवा, फक्त मोमेंटचं कॅल्क्युलेशन सांगतोय मी तुम्हाला. ओके, मोमेंट जर आला तर मोमेंटच्या मध्ये हे तुमचं जे डिस्टन्स आहे दिस इज कॉल्ड ॲज स्पॅन. बरोबर, तर ही जी रिॲक्शन आहे दिस रिॲक्शन, दिस इज ए अँड बी. सो रिॲक्शन ॲट ए इज मोमेंट अपॉन स्पॅन, मोमेंट अपॉन स्पॅन. आणि इतकीच असते रिॲक्शन बी पण, मोमेंट अपॉन स्पॅन. ओके, मोमेंट डिवाइड बाय स्पॅन. तुम्ही सॉल्व्ह करून बघा, समेशन एफ एक्स एफ वाय आणि मोमेंट अप्लाय करून तुम्ही सॉल्व्ह करून बघा, तुम्हाला हेच उत्तर येईल. आणि एफ एक्स एफ वाय मोमेंट आपण अजून एका पण ठिकाणी लावलेला नाही, तो लावायचाच नाही. सरळ सरळ डाऊनवर्ड येणारा लोड इक्वल टू अपवर्ड येणारा लोड, ही बॅलन्सिंग कंडिशन असते. राईटवर्ड जाणारा लोड इक्वल टू लेफ्टवर्ड जाणारा लोड, ही बॅलन्सिंग कंडिशन असते. क्लॉकवाइज मुवमेंट्स बरोबर अँटी क्लॉकवाइज मुवमेंट्स, ही बॅलन्सिंग कंडिशन असते. सो तुम्हाला इट इज नॉट नेसेसरी ॲट ऑल की तुम्हाला एफ एक्स एफ वाय मुवमेंट लावूनच रिॲक्शन काढता येतील. आता इथे तुम्हाला सांगितलं मी की मोमेंट अपॉन स्पॅन हे एक आउटकम आहे एफ एक्स एफ वाय मुवमेंटच. तुम्ही जर ती कंडिशन लावली तर याचा आन्सर समवॉट लास्टला असं येतं, वरती मोमेंट खाली स्पॅन. ओके, सो बघा मोमेंटची डायरेक्शन बघायची, ती क्लॉकवाइज असेल तर दोघं रिॲक्शन मिळून अँटी क्लॉकवाइज कपल फॉर्म करतील. आणि जर मोमेंट हा अँटी क्लॉकवाइज असेल तर दोघं रिॲक्शन मिळून क्लॉकवाइज कपल फॉर्म करतील. ऑफकोर्स दोघं रिॲक्शन जर कपल फॉर्म करताय तर कपल मध्ये जे दोन फोर्सेस इन्व्हॉल्ड असतात ते दोघं सेम मॅग्निट्यूडचे असतात. विदाउट सेम मॅग्निट्यूड अ कपल कॅन बी फॉर्म्ड. आणि ते पण ते अपोजिट डायरेक्शन्सचे दोन फोर्सेस आहेत जे की पॅरलल आहेत एकमेकांना.
ओके, सो बेसिकली मोमेंट अपॉन स्पॅन आणि याच्यात तुम्ही सिम्पली फक्त व्हॅल्यू पुट करायची की तुमचा मोमेंट किती दिलाय त्यांनी, तर मोमेंट दिलाय त्यांनी 3 किलो न्यूटन मीटरचा, स्पॅन किती दिलाय 3 मीटरचा, सॉरी 4 मीटरचा. तुम्ही म्हणणार की सर हा मोमेंट इकडे असेल तिकडे असेल. एक लक्षात घ्या, मोमेंट येतो तो मोमेंट तुम्ही या पॉइंटला ठेवा की त्या पॉइंटला ठेवा. इफ अ कपल इज शिफ्टेड टू अदर पोझिशन इट्स रोटेशनल इफेक्ट रिमेन्स अनचेंज्ड. म्हणून तुम्ही हा मोमेंट उचलून ए पॉइंटला जरी ठेवला तरी पण तो असाच ऍक्ट होणार आहे, आणि तुम्ही बी पॉइंटला जरी ठेवला तरी तो असाच ऍक्ट होणार आहे. बिकॉज एनिवेअर इन द स्पॅन इट इज सेम. सो ते डिस्टन्स 1 मीटर आणि 3 मीटर दिलंय किंवा काय, ते फक्त लोडिंगसाठी गरजेचं आहे. म्हणजे इथे जर पॉइंट लोड असता तर मग त्याचा इफेक्ट काहीतरी आला असता, पण आता इथे फक्त मोमेंट आहे. तर हा 3/4 इट इज 0.75 मीटर कॅन्सल किलो न्यूटन. दिस इज रिएक्शन ऍट ए. मग व्हॉट इज द रिएक्शन ऍट बी? तुम्ही ना सर कॅल्क्युलेट करून बघावं लागेल. अरे लक्षात घ्या की या बीम वरती दोनच फोर्सेस आहेत, एक हा डाऊनवर्ड आणि एक हा अपवर्ड. आणि हा बीमचं बॅलन्सिंग साठी, इक्विलिब्रियम साठी जर हा डाऊनवर्ड 0.75 आहे तर ऑफकोर्स हा अपवर्ड 0.75च किलोमीटर असेल ना. ओके, म्हणून मोमेंटमुळे एक रिॲक्शन डाऊनवर्ड बनते तर एक रिॲक्शन अपवर्ड बनते, आणि हे कशावर ठरतं? मोमेंटच्या डायरेक्शनवर. सो असं तुम्ही सिम्पली काढू शकतात. ओके, सो तुमचा आन्सर इझी आहे. त्यांनी विचारले तुम्हाला सपोर्ट बी ला, तर बी ला तुमची रिॲक्शन जी आली ती काय आली? मोमेंट बाय स्पॅन करून अपवर्ड आली. अपवर्ड आली म्हणजे तुमचं ए उत्तर आहे. चलो नेक्स्ट, व्हॉट इज द रेशियो ऑफ रिएक्शन्स ऍट एंड ए टू दॅट ऍट एंड बी? आता बघा, आता हे जे याच्यामध्ये तुमचे दोन गोष्टी आहेत, एक पॉइंट लोडचं कन्सिडरेशन आहे आणि एक मोमेंटचं. सगळ्यात अगोदर तुम्ही मोमेंटचं कॅल्क्युलेशन करून घ्या. ओके, मोमेंट त्यांनी जो दिलाय तो उलटा दिलाय, म्हणजे या प्रकारचा. आता हा जो मोमेंट दिलाय तो किती आहे? 2 किलो न्यूटन मीटरचा मोमेंट आहे. याची डायरेक्शन कशी? अँटी क्लॉकवाईज. म्हणजे रिॲक्शन्सने कसा कपल फॉर्म केला पाहिजे? क्लॉकवाईज. हे असं फिरतंय तर रिॲक्शन्स अशा येतील. आणि डिस्टन्स किती आहे दोघांमध्ये? हे टोटल 2 मीटरचा स्पॅन आहे. ओके, 2 मीटरचा स्पॅन आहे. तर इथे रिॲक्शन किती येऊन जाईल? रिॲक्शन किती येऊन जाईल ही? ड्यू टू दिस 2/2 1 किलो न्यूटन मीटर. सो रिॲक्शन ऍट ए इज 1 किलो न्यूटन आणि रिॲक्शन ऍट बी पण काय येऊन जाईल? 1 किलो न्यूटन. कसं काय आलं हे? मोमेंट बाय स्पॅन 2/2 संपला विषय. पण तुम्ही म्हणा की सर हा एकटा मोमेंट नाहीये, इथे काय आहे? फोर्स पण आहे. तर घेऊ आपण लगेच फोर्स पण घेऊ. फोर्समुळे काय होणार आहे? फोर्समुळे काय होणार आहे? फोर्स किती आहे खाली? फोर्स आहे 2 किलो न्यूटनचा, एक्झॅक्ट मिड पॉइंटलाच आहे, म्हणजे 1 मीटर 1 मीटर. मग या 2 किलो न्यूटन फोर्समुळे जो की मिड पॉइंटला आहे, इथे दोन रिॲक्शन अशा प्रकारच्या तयार होतील. ओके, दोन रिॲक्शन तयार होतील. मग इथे आर ए किती येऊन जाईल? ऑफकोर्स हे दोघं हाफ हाफ होणार आहे, म्हणजे इकडे पण 1 किलो न्यूटन येऊन जाईल आणि इकडे पण आरबी काय येऊन जाईल? 1 किलो न्यूटन येऊन जाईल. आणि या दोघांची सिम्पली सम केली का तुम्हाला टोटल आन्सर इथे मिळून जातं. हे अपवर्ड अपवर्ड ऍड होईल. 1 किलो न्यूटन प्लस 1 किलो न्यूटन किती? 2 किलो न्यूटन. 2 किलो न्यूटन. ओके, आणि इथे काय होणार आहे? हा डाऊनवर्ड 1 किलो न्यूटन, अपवर्ड 1 किलो न्यूटन, 0 होऊन जाईल. नेट 0 आहे. सो इथे रिॲक्शन येऊन जाईल 0. 1 - 1 इज 0. 1 - 1 इज 0. सो आरबी ची व्हॅल्यू किती आली तुमची? इथे 0 आली. हे का झालं? कारण बघा आपण काय केलं? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन अप्लाय केला. पॉइंट लोडचं वेगळं अनालिसिस केलं आणि मोमेंटचं वेगळं अनालिसिस केलं. सो मोमेंटसाठी मोमेंट बाय स्पॅन करून रिॲक्शन भेटतात, त्यांची डायरेक्शन कपलच्या डायरेक्शनच्या विरुद्ध असते. कपल इथे अँटी क्लॉकवाईज आहे, रिॲक्शन्स क्लॉकवाईज कपल तयार करतील, म्हणून एक रिॲक्शन अपवर्ड एक रिॲक्शन डाऊनवर्ड. पण पॉइंट लोडला दोघं रिॲक्शन अपोज करतील. मिड पॉइंटला लोड आहे, दोघं रिॲक्शन मॅग्निट्यूड मध्ये सेम राहतील. आता जर सेम आहेत तर ऑब्व्हियसली दोनचा इकडे एक आणि इकडे एक जाईल. आणि आता काय करायचं? दोघं इफेक्ट एकत्रित बघायचे. एकत्रित म्हणजे मोमेंट आणि लोडचा इफेक्ट एकत्र. मोमेंट आणि लोड एकत्र केला की मोमेंटमुळे 1 किलो न्यूटन अपवर्ड 1 किलो न्यूटन अपवर्ड, म्हणजे टोटल दोघं एकाच वेळी आले तर 2 किलो न्यूटन अपवर्ड. पण दोघं एकाच वेळी आले तर मोमेंटचा 1 किलो न्यूटन डाऊनवर्ड आणि लोडचा 1 किलो न्यूटन अपवर्ड हे दोघांना कॅन्सल आउट करतील, आणि म्हणून या रिॲक्शनला तुम्ही 0 म्हणणार. सो आरबी ची व्हॅल्यू किती आली? 0 आली. म्हणजे थोडक्यात तुम्हाला याच ठिकाणी बघायचं होतं. ओके, जर तुम्हाला आरबी विचारली हे कसं आहे, हे असं आहे, तर मोमेंटमुळे अशी येईल,
आणि लोडिंगमुळे अशी येईल. ओके, मग मोमेंट बाय स्पॅन किती येईल? 2/2 1 येईल. आणि लोडिंग जी आहे ती सेंटरला आहे 2/1 1 येईल. सो 1 - 1 0. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. सेम आता फक्त ओव्हरहँग बीम आहे या केसमध्ये. युजली ओव्हरहँग बीम्स विचारतात ते बऱ्याच वेळेस. ठीक आहे, बऱ्याच वेळेस ओव्हरहँग बीम्स विचारले गेले आहेत. सो सॉल्व्ह करा, प्रयत्न करा, पॉज करून बघा. तिथं बघा, आता मी सांगतो सोल्युशन कसं करायचं. कुठेतरी FX FY मुवमेंट पण लागू शकतो, असं काही नाही की नाही लागत. बघा, या बीमला सॉल्व्ह करण्यासाठी एक सिंपल मेथड आहे. तुम्ही लोडला शिफ्ट करून घेऊ शकतात. ठीक आहे, आणि इथे आणू शकतात. सो तुम्ही या बीमला असं म्हणून पण सॉल्व्ह करू शकतात. या दोनला इकडे घेऊन या आणि या दोनचा कपल इफेक्ट जो आहे, मोमेंट इफेक्ट, तो इकडे येऊन जाईल. कारण इथे असणं आणि इथे असणं वेगळं आहे. इथे असणं म्हणजे फक्त पॉइंट लोड आहे, पण याला जर उचलून तुम्ही इकडे आणलं तर 2 किलोन्यूटनचा लोड तर येतोच, बरोबर, पण एक मोमेंट पण येतो. मग तो मोमेंट कितीचा येईल? हे डिस्टन्स 1 मीटर आहे. सो 2 × 1 चा कपल आला इकडे, किती? 2 किलो न्यूटन मीटरचा मोमेंट आला. आणि इकडे पुन्हा काय तुमचा? पुन्हा तुमचा 2 किलो न्यूटन मीटरचा मोमेंट आहे. इथं एक रिॲक्शन आहे, इकडे इथे एक रिॲक्शन आहे. ओके, इथे एक रिॲक्शन आहे, इथे एक रिॲक्शन आहे. आता एक बघा, या बीमवर काय काय दिसतंय. ही सेगमेंट वर काहीच कामाची नाही ना, फ्री होऊन गेली ते आता पूर्ण, कारण त्याचा इफेक्ट इकडे घेऊन आलो आपण. मला सांगा, हा 2 कॅन्सल होऊन जाईल, कारण याची डायरेक्शन त्याची डायरेक्शन विरुद्ध आहे. सो हा आणि हा कॅन्सल आउट होऊन जाईल. उरतो फक्त 2 किलोन्यूटन. तो डायरेक्ट या सपोर्टवर येतं, हे बॅलन्सिंग होऊन जाईल आणि हा 0 होऊन जाईल. ओके ना, ते बॅलन्सिंग होऊन 0 होऊन जाईल. सपोज हा इथे नाही आला, पुढे आला, तर तो करून घ्यायचा. ओके, सो इतकं सोपं याचं उत्तर आहे. म्हणणार की व्हॅल्यूज बदलल्या तर कसं करणार सर? आता हे ठीक आहे, 2 येऊन गेलं. सपोज हे 2 नसतं आलं तर काय केलं असतं सर? काही नाही. सपोज हा 4 असता, सपोज हा 4 आहे, करू आपण कन्सिडर की सपोज इट इज 4, हा 4 आहे. ओके, मग आता याला आपण इकडे घेऊन आलो, हा किती आला? 2 किलोन्यूटन, आणि मोमेंट पण घेऊन आला, म्हणजे 2 किलोन्यूटन मीटरचा मोमेंट घेऊन आला. ओके, आणि हा 4 आहे इकडे, 4 किलोन्यूटन मीटर. तर आपल्याकडे सेगमेंट फक्त एवढीच उरली, ज्याच्यामध्ये इथे आता मला सांगा, असा 4 आहे, असा 2 आहे, तर उरला फक्त असाच 2. आणि एक सपोर्ट रिॲक्शनच्या वर लोड आहे सरळ सरळ 2 किलोन्यूटन, आणि एक इथं रिॲक्शन आहे. आता एक गोष्ट सांगा की या लोडिंग नुसार, ओके, या लोडिंग नुसार हा तर 2 किलोमीटर येऊन जातो अपवर्ड, आणि हे येऊन जातं काय? 0. पण या मोमेंट नुसार वेगळं बघा, फक्त ह्या लोडिंग नुसार हा 2 आहे आणि इथे 0 आहे, बरोबर. पण आता जर एक सपोज मोमेंट उरला आहे, तर मोमेंट बाय स्पॅन करावा लागेल. हा असा आहे, तर ही रिॲक्शन अशी आणि अशी होऊन जाईल. मी चेंज केलं बरं का, हे 2च्या जागी जर 4 घेतलं तर काय असं आहे. बाकी हा प्रॉब्लेम तर संपला इथेच, तुम्ही रिपीट बघू शकता भले तर. सो इथे 2 तर केला, हे संपलं विषय. म्हणजे हा वरून 2 आला इकडे, तर हा बॅलन्सिंग होऊन जाईल, 2 मिळून जाईल आपल्याला, हा मिळाला, आणि हा 0 भेटेल. कोणामुळे? या लोडिंगमुळे. पण याचा इफेक्ट तर बाकी ना, याचा इफेक्ट काय आहे? अँटी क्लॉकवाईज. सो रिॲक्शन बनतील क्लॉकवाईज, आणि आन्सर काय असेल? मोमेंट बाय स्पॅन. मोमेंट किती आहे तुमचा? 2. स्पॅन किती आहे तुमचा? 2. 2/2 1 किलो न्यूटन. इकडे पण काय येईल? 2/2 1 किलो न्यूटन. मग मला सांगा, 2 किलोन्यूटन अपवर्ड आणि 1 किलोन्यूटन डाऊनवर्ड. याचा अर्थ प्लस जर केलं तर या बीमची ही रिॲक्शन 1 किलो न्यूटन अपवर्ड येईल, आणि ही रिॲक्शन 1 किलो न्यूटन अपवर्ड येऊन जाईल. जर हा मोमेंट 4 केला तर हे उत्तर येईल. असं जर हा 2च ठेवला तर काय होतं, काय की याला तुम्ही इथे शिफ्ट करा. लोड शिफ्टिंग टेक्निक काय मी सांगत नाही, शिफ्ट करा लोड. या ठिकाणी तुम्ही जर लोड शिफ्ट केला तर तुम्ही जितक्या डिस्टन्सने लोड शिफ्ट केलाय तितक्या डिस्टन्सचा मोमेंट इफेक्ट पण घ्यावा लागेल. नुसता 2 उचलून इथे ठेवून दिला तर सेम नाहीये, बरोबर. 2 जर तुम्ही दुसऱ्या जागी नेताय तर कोणत्या जागी नेताय ते डिस्टन्स बघा, ते गुणून तिथे मोमेंट पण दाखवा. म्हणून 2 जर तुम्ही इकडे नेला तर याचा मोमेंट इफेक्ट किती येईल? 2 × 1, तो दाखवला. आणि लोड जसाच्या तसा 2 किलोन्यूटन. मग आता हा 2 किलोन्यूटन मीटरचा मोमेंट आणि हा 2 किलोन्यूटन मीटरचा मोमेंट एकमेकांना कॅन्सल आउट करता, तर राहतं काय? या रिॲक्शनच्या वरती हा लोड, तर ती रिॲक्शन सरळ सरळ इक्वल टू 2 किलोन्यूटन येऊन जाईल, आणि ही रिॲक्शन 0 येऊन जाईल. असं ते मी केलं होतं. पण हे जर वेगळंच असेल काहीतरी 4 किलोन्यूटन मीटर, तर त्याची केस इथे बघितली.
तुम्ही पुढे बघून घ्या. चलो नेक्स्ट 6. आता बघा याच्यात काय करायचं, याच्यात पुन्हा सेम की युडीएल आणि याचं वेगळं कॅल्क्युलेशन करा. सगळ्यात अगोदर तुम्ही मोमेंटचं कॅल्क्युलेशन करून घ्या. इथे जर मोमेंट ऍक्ट होतोय तर या मोमेंटमुळे रिॲक्शन बघा, हा 2 किलो न्यूटन मीटरचा मोमेंट आहे. हा कसा आहे क्लॉकवाईज, रिॲक्शन कशा फिरतील मग, क्लॉकवाईज आहे ना, तर रिॲक्शन फिरतील अँटी क्लॉकवाईज. ओके, अँटी क्लॉकवाईज. आणि रिॲक्शनची व्हॅल्यू काय असेल, मोमेंट अपॉन स्पॅन. सो मोमेंट अपॉन स्पॅन म्हणजेच काय, m/l, मोमेंट अपॉन स्पॅन. तर मोमेंट किती आहे 2, स्पॅन किती आहे 2 आणि 2 4. उत्तर किती आलं 0.5 किलोन्यूटन इकडे पण आणि 0.5 किलोन्यूटन इकडे पण. पण हा हिशोब झाला फक्त मोमेंटचा. ओके, आता उरलंय युडीएलचं. युडीएल जर आपण म्हटला तर युडीएल कुठे ऍक्ट होतो, युडीएल इथे ऍक्ट होतो कुठेतरी. ओके, किती ऍक्ट होईल तो युडीएल, टोटल 2 × 2 4. टोटल लोड किती युडीएलचा 4 किलोन्यूटन. तो इकडे किती आहे डिस्टन्स 1 मीटर आणि इकडचा डिस्टन्स किती होऊन जाईल टोटल, 2 आणि 1 3 मीटर. ओके, तर हे जे 4 किलोन्यूटन आहे याचं डिस्ट्रीब्युशन इकडे पण होईल आणि इकडे पण होईल, बरोबर ना. हे डिस्ट्रीब्युशन कसं होतं तर बघा, 4 किलोन्यूटन जो आहे त्याचे 2 तुकडे होतात, एक 4 × 1 रेशिओ आणि 4 × 1 रेशिओ. जसं की तुम्ही म्हणतात A/B, A/L, B/L असं करतात ना. म्हणजे ही रिॲक्शन काढायची असेल तर ही कमी येईल कारण लोड दूर येतो, रेशिओ येतो 1/, हे टोटल डिस्टन्स. थोडक्यात हे घ्यायचं असतं तुमचं टोटल पैकी 1 आणि टोटल पैकी 3. बघा स्पॅनचे तुकडे कसे झाले, 3 मीटर 1 मीटर, किती पैकी 4 पैकी. सो 3/4 एक व्हॅल्यू येईल आणि 1/4 एक व्हॅल्यू येईल. सो एक व्हॅल्यू आली 3/4 ऑफ द टोटल लोड आणि एक व्हॅल्यू आली 1/4. म्हणजे एक व्हॅल्यू आली तुमची 1 किलो न्यूटन, दुसरी व्हॅल्यू आली तुमची 3 किलो न्यूटन. म्हणजे एक रिॲक्शन 3 किलोन्यूटन येईल, एक रिॲक्शन 1 किलोन्यूटन येईल. कोणती रिॲक्शन मोठी येईल तर ही रिॲक्शन मोठी येईल म्हणून हिला आपण लिहिलं 4 किलोन्यूटन आणि ही रिॲक्शन छोटी येईल, दिस इज 1 किलोन्यूटन. सो टोटल रिॲक्शन ऑन दिस साइड इज 1.5 किलोन्यूटन and total reaction on this side is 4 minus 0.5, 3.5 किलोन्यूटन. 3.5 आणि 1.5 मिळून हा टोटल लोड होतो. ओके, 3.5 किलोन्यूटन आणि 1.5 किलोन्यूटन असं हे काम झालं. ओके, हे समजून घ्या की काय आहे, जस्ट पॉइंट लोड जो असतो तो स्पॅनचे 2 तुकडे करतो, तर एक तुकडा डिवाइड बाय टोटल स्पॅन एक रेशिओ आहे, दुसरा तुकडा डिवाइड बाय टोटल स्पॅन हा एक रेशिओ आहे. या 2 रेशिओने लोडला गुणायचं, 2 व्हॅल्यूज भेटतात लोडच्या. जी मोठी व्हॅल्यू आहे ती लोड पासून जवळवाल्या रिॲक्शनला आणि जी छोटी व्हॅल्यू आहे ती लोड पासून दूरवाल्या रिॲक्शनला. नेक्स्ट वन. आता हा जो आहे हा प्रॉब्लेम इनडिटर्मिनेट बीमचा आहे, कारण याच्यामध्ये टोटल 6 रिॲक्शन आहेत आणि कंडिशन फक्त 3 असतात. आतापर्यंत 6 क्वेश्चन बघितले ते सगळे डिटर्मिनेट स्ट्रक्चर्स होते, हे इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर आहे, बट हे सिमेट्रिक स्ट्रक्चर आहे. देअरफॉर आपण हिंज पासून ब्रेक करू शकतो. ओके, हिंज पासून ब्रेक करू शकतो. आता हा जो 30 किलोन्यूटन आहे एक्झॅक्टली सेंटरला आहे, म्हणजे अर्धा इकडे जाईल आणि अर्धा इकडे जाईल. सो बेसिकली 15 किलोन्यूटन इकडे होऊन जाईल, 15 किलोन्यूटन इकडे होऊन जाईल. 15 किलोन्यूटन इकडे गेला तर मोमेंट कितीचा बनेल, 15 × 2 30 किलोन्यूटन मीटरचा मोमेंट बनेल आणि जी रिॲक्शन बनेल ती 15 किलोन्यूटनची बनेल. हॉरिझॉन्टल रिॲक्शन 0. सिमिलरली इकडे जी रिॲक्शन बनेल ती बनून जाईल तुमची 30 किलोन्यूटन मीटरची, कारण 15 इंटू डिस्टन्स आहे 2 मीटर आणि रिॲक्शन बनून जाईल सेम 15 = 15 किलोन्यूटन. ओके, हा एक स्टँडर्ड क्वेश्चन आहे, हा डायरेक्ट आला तर येईल, याच्यासारखे काही 10 प्रश्न तयार होऊ शकत नाही, फक्त इथे लोडच बदलत राहील. नेक्स्ट. हा आता बघ, आता हा परत काय आहे, इंटरनल हिंज वाला प्रॉब्लेम आहे. इथं तुमचा इंटरनल हिंज दिलेला आहे. सो याला सॉल्व्ह करायचं एकच सिंपल मुद्दा, सरळ सरळ इंटरनल हिंज पासून ब्रेक करा. ठीक आहे, ब्रेक करा. आता हा झाला हिंज आणि हा झाला रोलर. ओके, पण मग मोमेंट इथे एक सेंटरला मोमेंट ऍक्ट होतोय 2 किलोन्यूटन मीटरचा. ऑफकोर्स मोमेंट बाय स्पॅन करावा लागेल. हा कसा फिरतो, हा कसा फिरतो क्लॉकवाईज, तर मग या रिॲक्शन कशा येतील अँटी क्लॉकवाईज. ओके, किती येईल ही रिॲक्शन, मोमेंट अपॉन स्पॅन 2/2. हे किती आहे डिस्टन्स 2 मीटर. सो 2/2 इज 1 किलोन्यूटनची ही रिॲक्शन, 1 किलोन्यूटनची ही रिॲक्शन. दॅट्स इट.
तुम्हाला मे बी हे जर विचारलं दिस इज ए अँड दिस इज बी, बी विचारलं तर बीचं उत्तर आलं 1 किलो न्यूटन. पण पुढचं अनालिसिस राहिलंय. हा जो आहे आता हा सरळ खाली शिफ्ट होतो, बरोबर, खाली शिफ्ट होतो. म्हणजे ही काय रिॲक्शन आहे, त्याला बॅलन्सिंग फोर्स कितीचा बनेल, 1 किलो न्यूटनचा. आणि ऑफकोर्स तो कोणापासून बनेल, या दुसऱ्या सेगमेंट पासून. ठीक आहे. सो 1 किलो न्यूटनचा बॅलन्सिंग फोर्स तुम्हाला दिसून येईल. दिस इज 1 किलो न्यूटन. ओके. इथे कधीही एक तर असं राहील, एक तर असं राहील, दोघं एक डायरेक्शनला कधीच नाही राहणार. म्हणजे वरून जर लोड खाली येत असेल तर या बीमवरती अपवर्ड आहे. एक लक्षात घ्या तुम्ही की हा जर मुवमेंट असा रोटेट होतोय तर हा या सेगमेंटला काय करेल, वरती पुश करेल आणि या सेगमेंटला खाली असं. ओके, असं पुश करण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे ही रिॲक्शन डाऊनवर्ड बनेल. हे बघा, म्हणजे इथे ह्या बीमची सेगमेंट वरती ओढली जाते, म्हणून इथे वरती लोड अप्लाय होतो. आता जितका लोड हा असतो त्याच्यामध्ये इकडे बघा काही लोड आहे का, तर इकडनं त्यांनी दिलाय 2 किलो न्यूटन लोड, बीमवरच दिलाय. मग डाऊनवर्ड 2, अपवर्ड 1, किती उरला, डाऊनवर्ड 1. आणि ही रिॲक्शन म्हणजे काय, मग हा तुमचा आर ए. आर ए काय होऊन जाईल, 2 मायनस 1, इट विल बी इक्वल टू 1 किलो न्यूटन. 2 डाऊनवर्ड आहे, 1 अपवर्ड आहे, म्हणजे डाऊनवर्ड किती, 1. मग डाऊनवर्ड इक्वल टू अपवर्ड 1. मोमेंट कितीचा, नेटचा मोमेंट असतो, पण मग मोमेंटचा वेगळा हिशोब आहे. मोमेंट बघा, एम ऍट ए समेशन मोमेंट ऍट ए हे ना. मग हा मोमेंट आहे 2 इंटू 1 आणि हा उलटा आहे मायनस, याच्यातून हा मायनस 1 इंटू 2, किती आला आन्सर, 0. सो हा मोमेंट किती येईल, 0. एकदम इझी ते. म्हणजे हा मोमेंट जो आहे तो सरळ सरळ इक्वल टू 2 इंटू 1 असता, पण याच्यातून ही व्हॅल्यू वजा होते. आता नाही तर तुम्हाला वाटलं समेशन मोमेंट करायचं, हे असं नाही समजत आहे सर मला, तर मग सरळ सरळ बघा, हा काय आहे अँटी क्लॉकवाईज मायनस एम ए, हा काय क्लॉकवाईज प्लस 2 इंटू 1, हा काय अँटी क्लॉकवाईज मायनस 1 इंटू 2 इक्वल टू काय 0. सो एम ए इंटू 2, सॉरी एम ए इज इक्वल टू 0. असं तुम्ही करू शकता. सो दिस इज द रिॲक्शन. ओके, इंटरनल हिंज प्लस मोमेंट वाला. आता नेक्स्ट 9 नंबर, याच्यात पण तेच आहे की हे स्ट्रक्चर वेगळं आहे, हे स्ट्रक्चर वेगळं, याच्यावर फक्त प्लेस केलंय. तर वरच्या स्ट्रक्चरला उचलून वेगळं अनालिसिस करायचं. उचलून घ्यायचं म्हणजे सिम्पली एका टेबलचा एक पाय दुसऱ्या टेबलवर ठेवलाय, म्हणजे इथून फक्त रिॲक्शन किती येते ते काढायचंय तुम्हाला. मग हा जो बीम आहे हा सेपरेट आहे आणि खालचा जो बीम आहे तो सेपरेट आहे. याची इथं अशी रिॲक्शन आहे, इथे अशी रिॲक्शन. ओके, इथे काय युडीएल आहे, ऑफकोर्स हा युडीएल आहे. मग युडीएल कितीचा आहे, 2चा आहे. 2 इंटू 3, टोटल लोड इज 6, 3 किलो न्यूटन इकडे चालला जाईल. 3 किलो न्यूटनचा लोड म्हणजे रिॲक्शन इथून भेटते, तर रिॲक्शन ऍज अ लोड म्हणून खाली ऍक्ट होईल. ऑब्व्हियसली हा 3 किलो न्यूटन खाली चालला जाईल या बीमवरती, आणि या बीमवरती इथे 1 मीटर आहे डिस्टन्स, इथे 3 मीटर आहे. मग 3 किलो न्यूटनचा याच्यात आणि याच्यात विभागणी कशी करायची, त्याची प्रोसेस बघा. 3 किलो न्यूटनची विभागणी कशी करायची, तर स्पॅनची विभागणी कशी झालीये, 1/4 आणि दुसरी 3/4. स्पॅनची विभागणी कशी झाली, 3/4 1/4. तशीच लोडची विभागणी होईल. मग 3 इंटू 1/4, 3 इंटू 3/4. मग एक व्हॅल्यू आली तुमची 0.75 किलो न्यूटन, दुसरी व्हॅल्यू आली तुमची 9/4 किती असतो, 0.75 इंटू 3, 2.25 किलो न्यूटन. मला सांगा यापैकी कोणता लोड मोठा येईल. ही रिॲक्शन मोठी येईल कारण लोड याच्या जवळ आहे. सो ऑफकोर्स दिस इज 2.25 किलो न्यूटन and this is 0.75 किलो न्यूटन. ओके, असं हे असणार आहे. इट इज व्हेरी व्हेरी इझी. नेक्स्ट, ओके, आता याच्यात तुम्हाला हा जो 10वा आहे हा थोडा वेगळा आहे.
बट तुम्ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्सच्या आधारे सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे दिस इज अ एलिमेंटरी स्ट्रक्चरल अनालिसिस, बेसिक आहे, जास्त काही विशेष नाहीये. बघा याच्यात तुम्हाला कन्सिस्टंट डिफॉर्मेशन मेथड यूज करायची आहे. हे जर तुम्ही बघितलं तर हे डिफ्लेक्ट असं होतं. ओके, आणि जर तुम्ही हे स्ट्रक्चर बघितलं आरबी, तर ड्यू टू आरबी हे डिफ्लेक्ट होईल असं. क्लिअर आहे ना? हे असं डिफ्लेक्ट होईल असं. मग याच्यात जो डेल्टा आहे दॅट डेल्टा इज ड्यू टू यूडीएल आणि तो आपण देतो WL⁴/ATI. बरोबर. फॉर्म्युलेत हे डिफ्लेक्शन ऍट द फ्री एंड ड्यू टू यूडीएल ऑन एंटायर स्पॅन ऑफ अ कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर कुठे आहे सर? तो प्रॉप कॅन्टिलिव्हर आहे. अरे हे रिमूव्ह करा तर तो कॅन्टिलिव्हरच आहे, त्याचं डिफ्लेक्शन इतकं आहे. नंतर यूडीएल रिमूव्ह करा तर हा पॉइंट लोड आहे, तर तो पुन्हा कॅन्टिलिव्हर झाला. सो याच्यानुसार जे डिफ्लेक्शन येतं इथे ते किती येतं? डेल्टा ऑफ आरबी मुळे येणारं डिफ्लेक्शन ते येतं PL³/3EI. PL³/3EI म्हणजेच काय? RBL³/3EI. ओके. अप्लाय किंवा फ्रॉम सपोर्ट कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन, फ्रॉम सपोर्ट compatibility condition, delta upwards equal to delta downwards. म्हणजे अपवर्ड डिफ्लेक्शन बरोबर डाउनवर्ड डिफ्लेक्शन ऍट दी सपोर्ट, कारण सपोर्टला डेल्टा इक्वल टू 0 असतो. ही तुमची सपोर्ट कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन आहे. अपवर्ड डिफ्लेक्शन काय आहे सपोर्टला? RBL³/3EI. And what is the downward deflection? WL⁴/ATI. याच्यामधला EI गेला, L³ मधला इथला 3 गेला, फक्त 1 L उरला. RB येऊन जाईल तुमचा 3 × WL/8. दिस इज अ स्टँडर्ड क्वेश्चन जो तुमच्या एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा येतो. तुम्ही फक्त इथे व्हॅल्यूज पुट करून द्या. 3 × UDL ची इंटेन्सिटी आहे 2, लेंथ आहे 3, डिवाइड बाय 8. 9 दुने 18/8, 4. ओके, किती येतं हे बघा आता. 2 1 2 4, 3/4 is 0.75 × 3. It is 2.25 kilonewton. So this RB comes out to be 2.25 kilonewton final. ओके, सो असं हे सॉल्व्ह होतं. इथे व्हॅल्यू चेंज केली की विषय संपून जातो. सो तुम्हाला इथे स्लोप अँड डिफ्लेक्शनच्या फॉर्म्युलेचा यूज करून रिॲक्शन काढणं हा एक प्रकारचा प्रॉब्लेम आपण बघितला. दुसरा, आपण एक बीम दुसऱ्या बीमवर रेस्टेड असेल म्हणजे ऍज अ सेकंडरी बीम असेल तर सेकंडरी बीमचा एक प्रॉब्लेम बघितला. त्याच्यानंतर हा तुमचा इंटरनल हिंजचा प्रॉब्लेम आहे विथ बोथ सेक्शन्स लोडेड. त्याच्यानंतर हा तुमचा फिक्स बीमचा प्रॉब्लेम आहे विथ अन इंटरनल हिंज, ठीक आहे, पण सिमेट्रिकल लोडिंग. त्याच्यानंतर हा तुमचा एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे विथ अ मोमेंट अँड यूडीएल, ऑफकोर्स अनसिमेट्रिक. हा तुमचा ओव्हरहँग बीमचा प्रॉब्लेम आहे. हा तुमचा सिम्पली सपोर्टेड बीम विथ मोमेंट अँड कॉन्सन्ट्रेटेड लोड. हा तुमचा सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू अ मोमेंट, कॉन्सन्ट्रेटेड मोमेंट. याच्यामध्ये इंटरनल हिंजचा प्रॉब्लेम आहे विथ फिक्स साइड लोडेड आणि हा तुमचा इंटरनल हिंजचा प्रॉब्लेम आहे विथ फार साइड लोडेड. सो अशा आपण 10 वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी होत्या, ते म्हणजे सपोर्ट रिॲक्शन्स फाइंड आउट करणे. इथे कुठल्याही प्रकारचं किचकट अनालिसिस आपण केलं नाही. फक्त एक प्रॉब्लेम आपण बघितला की ज्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट कॉम्पॅटिबिलिटी कंडिशन अप्लाय करायची आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. आणि न्यूमरिकल डोसचे जे सेशन्स आहेत ते बघा. हा आपला न्यूमरिकल डोसचा 3rd एपिसोड होता टॉस एसेचा. मी टॉसला 3.1, 3.2, 3.3 केलेलं आहे. सॉमला 1.1, 1.2, 1.3 केलेलं आहे. ओके, तसंच जिओटेक पण आहे. सो जो फर्स्ट आकडा आहे तो सब्जेक्टचा नंबर आहे आणि जो दुसरा आकडा आहे तो त्या सब्जेक्टचा कितवा व्हिडिओ आहे, दॅट इज द थिंग. सो आता इथे जर मी म्हटलं तर आपला न्यूमरिकल डोस एपिसोड हा 3.3 आहे. याचा अर्थ टॉस हा 3 नंबरचा सब्जेक्ट आहे आपला न्यूमरिकल डोस मधला आणि त्याचा हा तिसरा एपिसोड आहे 3.3. सो टॉसचा हा 3rd एपिसोड आहे. अजून सबसिक्वेंट एपिसोड्स येतील. जिओटेकचा पण आपला एपिसोड लगेच अपलोड करायचा आहे. आतापर्यंत आपण जिओटेक मध्ये बरेच 3-4 व्हिडिओज बघितले आहेत न्यूमरिकल डोसचे.
10 न्यूमरिकल आपण प्रत्येक याच्यामध्ये घेत असतो. तुम्ही या गोष्टीला सेशनला शेअर करा आणि तुम्ही याला पूर्ण प्लेलिस्टला प्रॉपरली एक नोटबुक करून फॉलो करा. तुमचं न्यूमरिकलचं कॅल्क्युलेशन फास्ट होऊन जाईल, न्यूमरिकलची प्रॅक्टिस सुद्धा बेटर तुमची होईल आणि एक्झामला तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा सो दॅट तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. दॅट्स इट फॉर टुडे.